व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. मी म्हटलं आय थिंक आय कॅन स्पीक वेल, आय कॅन राईट वेल आणि आय कॅन बी ऑन कॅमेरा, आय कॅन लुक गुड, मला स्क्रिप्टची गरज नाही लागत. ही सेड देअर यू आर, सुरू कर तुझं यूट्यूब चॅनल. शॉपिंगचे व्हिडिओज मी मोस्टली करते. जर माझा व्हिडिओ दिवाळीचा आहे तर तो दिवाळीच्या निदान 10-15 दिवस आधीच तो पोस्ट झाला पाहिजे. बाकी युट्यूबर्स रोज कॅमेरा घेऊन बाहेर पडतात. माय थिंग इज गदा मजदुरी नका करू. तर तुला काही लोकांनी महाराष्ट्राची शॉपिंग क्वीन म्हटलेलं आहे. तर हे कसं काय जमलं? काही नवरे मला आता म्हणतील हिच्यामुळे आमचे खिसे रिकामे होतात. नमस्कार. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. आपले डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. आजच्या एपिसोडमध्ये आपल्याकडे आलेल्या आहेत ऐश्वर्या पेवाल. या गेली 8 वर्ष पत्रकारितेत काम करत होत्या, पण त्यांनी 1.5 वर्षापूर्वी एक निर्णय घेतला. त्या फुल टाईम यूट्यूबर झाल्या. तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की करिअरमध्ये ब्रेक म्हणजे फुल स्टॉप नाही, पण तो कॉमा असू शकतो. तर नमस्कार ऐश्वर्या. नमस्कार शक्ती मॅम, थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. मला मॅम म्हणू नकोस, मी एवढी वयस्कर नाहीये. तुम्हाला शक्ती म्हण, मी पण तुला ऐश्वर्या म्हणते. डन डन. ऐश्वर्या, मला सांग, पत्रकारितेसारखं स्थिर करिअर सोडून तू यूट्यूबर अशा एका व्हॉलेटाईल करिअरकडे कशी काय वळलीस, आणि तेही 1.5 वर्षापूर्वी? ॲक्च्युली काय झालं ना, 8 वर्षांपासून मी खरं तर काम करत होते. आणि जेव्हा पत्रकारितेचं शिक्षण झालं तेव्हा निर्णय घेतला की नोकरी अशी पाहिजे की ज्यातनं दर महिन्याला अमुक तमुक पगार आला पाहिजे आपल्याकडे. बरोबर, म्हणजे एवढी अमाऊंट आली तर एवढ्या अमाऊंटचं आपण ते आपलं रोजगार तर आहेच, पण आपलं बाकी उदरनिर्वाहही झाला पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेशन पाहता मी विचार केला की आपण एक स्टेबल करिअर निवडण्यासाठी म्हणून आपण नोकरी करूयात. पण जसं जसं करिअर पुढे होत गेलं, मी सुरुवात केली प्रिंट मीडियापासून. मग प्रिंट मीडियानंतर मी गेले वेबमध्ये, मग वेब नंतर मी गेले डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर. मग डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये लक्षात आलं की ऑन कॅमेरा येणं, परत शूट करणं, प्री आणि पोस्ट एडिटिंग कशाला म्हणतात किंवा प्रिपरेशन्स कसे केले जातात, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, टेक्निकल गोष्टी जे माणसं माझ्यासोबत काम करत होते त्यांनी शिकवल्या. मग नंतर मला ही एक आवड निर्माण झाली. म्हणजे मला मग वेब आणि प्रिंट हे नको वाटायला लागलं की नको, आपण हे डिजिटल आहे ना, आणि खूप लोक सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करायला लागले होते. तर मग त्यामुळे मला असं वाटलं की दिस कॅन बी अ व्हेरी राईट प्लॅटफॉर्म. आणि गो विथ द फ्लो म्हणतो ना आपण, पाठीमागे जात नाही, आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. तर म्हटलं डिजिटल पुढच्या काही वर्षांमध्ये इतकं बूम होणार आहे की लोक त्याच्यावर डिपेंडेंट होतील, आणि आता तेच झालंय खरंच बघायला गेलं तर. मग मी त्या थॉट प्रोसेसने विचार केला की नाही, आपण जे डिजिटली शिकतोय ते पुढेच जाऊन आपण काहीतरी करूयात. पण म्हणतो ना, यू ऑलवेज नीड अ ब्रेक, आणि तो कम्फर्ट झोनच्या बाहेर पडणं तुम्हाला गरजेचं असतं. म्हणून मी निर्णय घेतला की माझा जो कम्फर्ट झोन होता, जी 9 ते 6ची नोकरी होती, किंवा तर जे माझं रुटीन होतं आणि दर महिन्याला ठराविक दिवशी येणारा जो पगार होता, हे सगळं आपण थांबवूयात आणि काहीतरी चॅलेंजिंग करण्याचा निर्णय मी घेतला, तेही लग्नानंतर. आणि लग्नानंतर तर ऑफकोर्स कितीतरी मुलींचं आयुष्य बदलतं. काही मुली तर ऑफकोर्स ब्रेक घेतात, का तर त्यांना सोशल आणि सोसायटल प्रेशरही असतं काही जणींना. माझ्या बाबतीत नव्हतं, पण मला फक्त हा प्रेशर होता की मला प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफ दोन्ही बॅलन्स ठेवायचं, जे माझ्याकडनं होत नव्हतं. आणि एकतर मुंबईत असल्यामुळे 2 तास प्रवासाचे सकाळी आणि परत रिटर्नचे 2 तास प्रवास, आणि मग त्यातनं दिवसभर थकून आल्यानंतर रात्री नवऱ्यासोबत पण काय बोलणार ना, थकून जाणार, जेवणार आणि झोपणार. त्यामुळे लग्न झालंय असं सुद्धा वाटत नव्हतं आम्हाला एका टाइम पर्यंत. त्यामुळे मी म्हटलं की नाही, दिस इज द राईट टाइम की आपण डिसिजन घेऊयात. आणि 1.5 वर्षापूर्वी माझं लग्न झालं, आणि मग लगेचच 2 ते 3 महिन्यात मी निर्णय घेतला की आपण जॉब सोडून काहीतरी वेगळं करूयात. काय वेगळं करायचंय हे ठरलेलं नव्हतं. माझं असं खूप क्वेश्चन मार्क होते माझ्या आयुष्यामध्ये की जॉब सोडतीये खरं, पण काय पुढे हे माहीतच नाहीये. खूप जणांनी सजेशन दिले की मी एवढ्या वर्षांपासून, आणि मला ना लाईफस्टाईल म्हणजे मला फॅब्रिक बद्दल खूप आवड होती पहिल्यापासूनच, पण शिक्षण त्याच्यात नाही झालं माझं, पण मला वाचायला खूप आवडायचं. तर माझं खूप जणांनी सांगितलं की अगं तू एक साडी बघून सांगू शकतेस की ती साडी कोणती आहे, किंवा एक फॅब्रिक बघून सांगू शकतेस की ते हँडमेड आहे की नाही, तर मग तू ह्याला वापर आणि बिझनेस वगैरे कर असं. पण बिझनेस करणं सोपं नाही, हे ज्या ब्रँड ओनर्स आहेत त्यांनाच माहिती आहे की त्यांना किती कष्ट लागतात. स्टॉक आणणं, विकणं, हे माझ्याकडनं झालं नसतं टू बी व्हेरी ऑनेस्ट, बिकॉज माझा बॅकग्राऊंड, बिझनेसचा बॅकग्राऊंड अजिबात नव्हता.
तर माझा नवरा म्हणाला की तुझा तुला काय वाटतं की हुकुमिक का म्हणतो ना, काय आहे तुझ्या आयुष्यात तुझा स्वतःचा, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ. मी म्हटलं आय थिंक आय कॅन स्पीक वेल, आय कॅन राईट वेल, आणि आय कॅन बी ऑन कॅमेरा, आय कॅन लुक गुड, आणि कॅमेरा फ्रेंडली आहे माझा चेहरा, आणि मी कॅमेरा सुरू झाला की मी बोलू शकते, मला स्क्रिप्टची गरज नाही लागत. ही सेड देअर यू आर, सुरू कर तुझं यूट्यूब चॅनल. आणि मग आता ऑफकोर्स त्यावेळेला म्हणजे मी जेव्हा काम करत होते माझ्याकडे कॅमेराची टीम होती, एडिटिंग टीम होती, प्रोडक्शनची टीम होती, पण सगळं जॉब सोडल्यानंतर सुटलं ना सगळं. कोण येणार, कॅमेरा कोण हँडल करणार, परत एडिटिंग कोण करणार, कुणी नव्हतं. माझा नवरा म्हणाला लेट्स डू वन थिंग, मला विकेंडला सुट्टी असते, म्हणजे सॅटर्डे संडे त्याला ऑफ असतो. तो म्हणाला आपण तुझं फ्रायडे नाईटला शूट करत जाऊ, सॅटर्डे संडे बसून आय विल एडिट इट. आणि त्याने आम्ही लिटरली रात्रभर बसून थंबनेल कसे बनवायचे त्याचे यूट्यूब ट्युटोरियल व्हिडिओज पाहिले. अँड दिस इज हाऊ इट बिगॅन. माझ्या नवऱ्याने फोनवरती शूट केलं, त्यानेच ते एडिट केलं, त्यानेच त्याचा थंबनेल बनवला यूट्यूबवर बघून बघून, आणि दिस इज हाऊ द जर्नी बिगॅन. पण मला एवढंच होतं की जॉब सोडून मला फुल स्टॉप नको आहे, जसं तुम्ही म्हणालात की फुल स्टॉप नसला पाहिजे आयुष्यामध्ये कधीच. तर मला ते करिअर पुढे घेऊन जायचं होतं, पण नेमकं कशा पद्धतीने कसं ते पुढे जाणार हे माहीत नव्हतं. बट आय नीडेड अ किक स्टार्ट, आणि ते मला मिळालं. सो पहिला व्हिडिओ टाकला आणि इतक्या लोकांचे कमेंट आले की अरे वा आम्ही तुला शोधत होतो, इट्स बीन सो लॉंग की तू दिसत नाही आहेस ऑन कॅमेरा वगैरे. तर मग आम्हाला खूप आवडलं तुला पाहून, आम्हाला तुझ्या चॅनलवरती खूप काय काय बघायला आवडेल, कमेंट्स सजेशन्स खूप यायला लागले. म्हटलं चलो सुरू करूयात. मग सुरुवातच माझा नवरा फ्रायडे नाईटला आम्ही शूट करायचो, सॅटर्डे संडे तो एडिट करायचा. सो ऑलमोस्ट 1 महिना तरी माझ्या नवऱ्याने माझं चॅनल हँडल केलंय सगळं. हे किती छान आहे. तू मगाशी म्हणालीस तसं लग्न झालं किंवा मूल झालं की करिअरमध्ये ब्रेक येतो. तो ब्रेक लागल्यावर त्यातून बाहेर पडायला तू म्हणालीस तसं कम्फर्ट झोन हा आपल्याला सोडावा लागतो, कारण कम्फर्ट झोनमध्ये आपण कम्फर्टेबल राहतो. तर हा कम्फर्ट झोन सोडताना तुझ्या जोडीदाराची खूप मदत झाली. तर तू ही मदत कशी सॉर्ट आउट केलीस हे मला सांग थोडंसं. सो बेसिकली ना हे हँड इन हँड गेलं पाहिजे. म्हणजे गाडीचे आता सायकल आहे समजा, तर ते 2 चाकं आहेत ना, तर ते चालणारच. तर एका चाकावरती तुम्ही सायकल नाही चालवू शकत. तसंच आहे ते, जसं संसाराची गाडी म्हणतो. तर जर तो मला सपोर्ट करतोय की तो एवढा कॉन्फिडंट आहे की अरे फोनवर व्हिडिओ शूट केला तरी तो चालणार आहे, मला माहिती आहे तुला कॅमेऱ्याची गरज नाही, असं म्हणून जर तो मला सपोर्ट करतोय, तर मग माझी पण. आणि कसं होतं ना, मला कॅमेराची इतकी सवय होती की फोनवर शूट केलंय, क्वालिटी कशी असेल, लोकांना ते आवडेल की नाही, किंवा हे थोडे थॉट येतात. आणि हे आपण टेक्निकली आधी काम केले म्हणून या गोष्टी आपल्याला माहिती होत्या. तरी त्याने तो कॉन्फिडन्स दिला. मग म्हटलं देन मग मी का मागे राहू, जर तो मला तेवढी साथ देतोय तर आय शुड ट्रस्ट हिम ब्लाइंडली. कारण की फार कमी माणसं तुमच्या आयुष्यात अशी असतात ना की जे तुम्हाला ब्लाइंडली सांगतात की बाबा गो अहेड, वी आर विथ यू. ते लोक ना रिटर्नमध्ये तुमच्याकडे काही मागत नसतात. आणि तेच माझ्या नवऱ्याने माझ्या बाबतीत केलं. तो मला एकच म्हणाला, ऐश्वर्या फोनवर कर व्हिडिओ, चालेल, तू बघ, होईल, सगळं होईल. आणि तोही जॉब करतो, तोही एका खूप मोठ्या MNC मध्ये जॉबला आहे. मंडे टू फ्रायडे एव्हरी डे तोही अपडाऊन करतो मुंबईत. तोही माझ्यासारखाच प्रवास करतो, तोही त्याची 9 ते 6ची नोकरी करतो. पण तरी विकेंडला बरेच पुरुष मंडळी असे असतात ना की नाही बाबा आता विकेंड आहे, आराम करायचा आहे, तू मला डीमार्टला पण घेऊन जाऊ नकोस, तू मला भाजी आणायला पण घेऊन जाऊ नकोस. तर त्याचं असं नव्हतं. ही वॉज लाईक आपण संडेला एवढं करतोय, सॅटर्डेचं हे स्केड्यूल असणार आहे, संडेला असा व्हिडिओ गेला पाहिजे. ही वॉज कीपिंग अ बुक रेकॉर्ड बेसिकली. तर मग माझं असं होतं की जर हा एवढे एफर्ट्स घेतोय, मग मी थोडे एफर्ट्स दाखवले, थोडंसं आपण म्हणतो ना की पॅडल मारली तर सायकल अजून चालेल की व्यवस्थित. तर प्रत्येकीचं जे असतं ना की तो सपोर्ट करतोय पण माझ्याकडनं होईल की नाही, सेल्फ डाऊट ज्याला आपण म्हणतो, तो आय डोंट थिंक सो की तुम्ही जो कम्फर्ट झोन शेअर करतो ना माणूस तुमच्यासोबत, त्याच्यासोबत कधीच नसला पाहिजे. आय एम कम्फर्टेबल विथ माय हस्बंड, आय एम कम्फर्टेबल विथ माय ब्रदर, विथ माय सिस्टर इन लॉ, यांच्यासोबत जर मी कम्फर्टेबल आहे आणि ते जर सपोर्ट करतात, त्यांच्याच पुढ्यात जर मी डाऊट क्रिएट केला तर मग ते लोक काय म्हणतील, अरे मग आम्ही तुला ट्रस्ट करतोय ते कुठे गेलं, मग आम्ही एवढा विश्वास दाखवतोय ते कुठे गेलं, मग तू का नाही हे धरून चालू शकत. एकच आहे की सेल्फ डाऊट जर तुमचे जवळचे तुमच्या सोबत आहेत ना, तर सेल्फ डाऊट सोडून द्या. परकी लोक आहेत नावं ठेवायला, जवळची माणसं साथ द्यायला असतात. हे खूप महत्वाचं आहे. ऍब्सोल्युटली. मग त्यामुळे मी म्हटलं की नाही, आपण तो म्हणतोय ना करूयात. आणि तो पुश आणि ते जे एफर्ट्स आहेत ते दोघांकडनं आले म्हणून ते घडलं. पण जसं यू सेड की बऱ्याच महिला प्रेग्नन्सी नंतर करिअर सोडतात. माझ्या खूप मैत्रिणी आहेत. माझं अजून म्हणजे मी आत्ता 1.5 वर्ष झालंय लग्नाला, त्यामुळे आम्ही काय असा विचार नाही केला.
फॅमिली प्लॅनिंगचा वगैरे. पण माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांनी बाळ झाल्यानंतर करिअरला ब्रेक दिला. आणि जर तो हा इंटरव्ह्यू पाहत असतील तर मी खूपदा त्यांना सांगून झालंय की घर बसल्या काहीतरी करा, डू समथिंग ऑर दी अदर. कारण की ना कुठल्याच करिअरला आत्ता फुल स्टॉप नाहीये. तुम्ही घर बसल्या अगरबत्ती पण विकू शकता आणि तुम्ही घर बसल्या 3 लाखाची पैठणी पण विकू शकता. त्यामुळे 10 रुपयाची अगरबत्तीचं पाकिटही विका, पण विका, डू समथिंग ऑर दी अदर. तुम्हाला तुमच्या बाळासोबत करायचं. तर आता माझ्याकडे इथे असे खूप सारे क्लायंट्स आहेत. मी तर पुण्यातलं एक ब्रँड आहे, त्यांचं जेव्हा व्हिडिओ शूटला जाते त्यांची ती 6 महिन्याची की 8 महिन्याची बेबी गर्ल आहे, तिला घेऊन येतात शूटवर. आणि त्यांची जी म्हणजे त्यांचे मिस्टर असतात कधी कधी किंवा त्यांची जी टीम पैकी आहे ती तिला शूट होईपर्यंत तिचा आवाज होऊ नये म्हणून थोड्या वेळासाठी बाहेर नेतात. ती रडायला लागली की परत आम्ही शूट थांबवतो तिला, मग ते घेतात, मग थोडा वेळ आम्ही परत थांबतो. म्हणजे ऑफकोर्स ते एक म्हणतो ना गिव्ह अँड टेकच आहे. तुम्ही पण जर असा प्रयत्न केला ना तर सगळेच पुढे जाऊ शकता. कोणत्या महिलेला आयुष्यात ब्रेक घ्यायची गरज नाहीये जस्ट बिकॉज लग्न झालंय. ते एक कारण नसू शकतं ब्रेक घेण्याचं. लग्न एक आयुष्याचा फ्लो मधला ते करणंच आहे आपल्याला. म्हणजे ते आहे, ते एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ते आपल्याला आपण बांधील होत त्या गोष्टीला असं म्हणू शकतो. म्हणजे ते म्हणतो ना की रिच्युअल्स आहेत, ते फॉलो करणंच आहेत आपल्याला. पण तेव्हा तुम्ही नाही म्हणू शकत की बाबा माझा करिअरला आता मी ब्रेक देणार आहे. इट कॅनॉट हॅपन दॅट वे. आणि खूप महिला अशा आहेत की ना ते बाळासोबत असतात आणि म्हणतात की करिअर नको वाटतं ग, हे किती चांगलं सुख आहे. ऑफकोर्स ते खूपच चांगलं सुख आहे. पण एक टाइम असा पण येतो की जेव्हा नवऱ्याकडे 500 रुपये पण मागायचे असतात तेव्हा खूप मोठे असे मनावरती दडपण येतात महिलांच्या की अरे मी बाळासाठी पैसे मागते पण मी नवऱ्याकडे मागते, मी माझ्या पैशातनं बाळाला काही करू शकत नाहीये. तर असे पण कितीतरी मैत्रिणी आहेत ज्या माझ्याशी या गोष्टी डिस्कस करतात. सो ब्रेक जेव्हा असं वाटतं ना की ब्रेक घेतोय ते नका घेऊ. मी तर सगळ्यांना सांगेन या व्हिडिओ थ्रू, कोणीच प्लीज ब्रेक घेऊ नका आयुष्यामध्ये. बिकॉज पुन्हा परत त्या लाईनला जायला खूप वेळ जातो. आता तुमची पेन्सिल आणि पेनची सवय मोडली आहे, टायपिंगची सवय. इफ यू टेक अ पेन, तुम्हाला लिहिताना तुमची हँडरायटिंग आधीची आणि आत्ताची जमीन आसमानाचा फरक जाणवतो. मग ब्रेक घेतल्यानंतर जर तुम्ही पुन्हा त्याच झोनमध्ये जात असाल काम करायला तर ते तेवढ्या पॅशनने नाही होणार, तेवढे तुम्ही एफर्ट्स नाही घालू शकणार. सो खूप मोठे ड्रॉबॅक्स निर्माण होतात तुम्हाला पुन्हा जेव्हा तुम्ही विचार करता ना की 3 वर्ष गॅप घेऊया, 4 वर्ष गॅप घेऊयात. नाही होत ते शक्य. तुम्हाला तो गॅप बिल्डअपच करत जाणार, गॅप घेणं नाहीये. पण आता मला एक सांग की हा जर ब्रेक घ्यायचा असेल तर आपण थोडं स्लो डाऊन होऊ शकतो. हो. पण त्यासाठी तुम्हाला वेळेच्या नियोजनाची गरज आहे. कारण तुमच्या मुळात ब्रेक घ्यायची गरज येते कारण तुमच्या वेळेवरती हक्क सांगणारी लोक वाढतात. बरोबर. म्हणजे तो नवरा असो, सासरचे असो किंवा बाळ असो. तर हे नियोजन कसं करावं वेळेचं? मला असं वाटतं पहिली गोष्ट सगळ्यांचं समजून घ्यावं. तुम्ही बऱ्याच महिला किंवा बऱ्याच मुली या इगोमध्ये असतात की मी का ऐकू, ती तर माझी सासू आहे, तो माझा नवरा आहे, मी का ऐकू. असं नसतं ते. तुम्ही समजून घेणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही समजूनच नाही घेतलं ना की ह्यांचे नीड्स काय आहेत, आपण त्यांना काय त्या नीड्समध्ये देऊ शकतो, तोवरती ते म्युच्युअली काहीच होणार नाही. जोवरती, आणि हे आजकालच्या मुलींमध्ये खूप व्हायला लागलंय की जर माझी सासू जेवण करते तर मी भांडी तरी कशाला करू, त्याच बघतील की. असं नसतं. जर त्या जेवण करतायत तर तू उठ ना, तू कर की, भांडी घास की. मलाही आवडतं काम करायला, मीही काम करते, मीही घरात असले की एडिटिंग करते. पण मी माझ्या सासूला सांगते की भांडी तशीच राहू द्या, मी माझं एडिटिंग झालं की भांडी करीन. आणि हे माझ्या सासरी सगळ्यांना माहिती आहे की मी लिटरली हे बोलून जाते. त्यामुळे तुम्ही काम करायचंय ना, तुम्हाला वर्क फ्रॉम होम जरी करताय तरी टेल द अदर पर्सन की बाबा थांबा, माझी मीटिंग होऊ देत, मग मी करते. तुम्ही हे नका सांगू की मी हे दिवसभर काम करते त्यामुळे हे तुम्ही बघा म्हणून. एकमेकांच्या जबाबदाऱ्या सांगणं आणि पॉइंट आउट करणं हे तुम्हाला कुठेच नाही नेणार आहे. आफ्टर ऑल लग्न झालं ना तर मुलीचं लव्ह मॅरेज जरी असलं तरी ती भरपूर त्या लव्ह मॅरेजमध्ये मुलाकडे ओळखीची जरी असली, सासरी बऱ्याच जणांना लग्नाआधी भेटलेली असली, लग्नानंतर बऱ्याच लोकांचे थॉट प्रोसेस बदलतात मुलीला घेऊन. तेव्हा आमच्या मुलाची होणारी बायको नसते, ती आमची सून झालेली आहे. ह्यामध्ये तो लगेच फरक दिसून येतो. त्यामुळे जर तुम्ही म्युच्युअली अंडरस्टूड केलं ना सगळं तर त्या गोष्टी पॉसिबल आहेत. सो एकतर आहे अंडरस्टँडिंग. सेकंड जे तुम्ही म्हणाल की टायमिंग्स, की वेळा कशा मॅनेज करायच्या, सगळं काही ना तुमच्या रुटीनवर आहे. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, माझ्या मैत्रिणी रात्री 2-3 वाजता पण मला रील पाठवतात, त्यावरनं माझ्या लक्षात येतं की त्या झोपतच नसतील वेळेवर. एक तर झोप नाही झाली वेळेवर तर मग उशिरा उठणार, मग सकाळचे सगळ्यांचे डब्यांचे हाल, सकाळी नाश्ता उशिरा, मग दुपारचं जेवण उशिरा, मग परत हे तर हाऊसवाईफचं झालं, ज्या मैत्रिणी घरी ब्रेक घेऊन आहेत. पण ज्या वर्किंग आहेत
त्या ऑलरेडी रात्रभर दमून आलेल्या असतात किंवा काय, मग नेक्स्ट डे परत उठा, डब्बा करा, निघा, शाळेच्या मुलांची तयारी करा, हा सगळा खूप म्हणजे एक तो वेगळाच रुटीन असतो, त्याच्यामध्ये गॅप मिळत नाही कोणाला. पण एवढंच आहे, मी खूप माझे जे फ्रेंड्स आहेत ओळखीचे वगैरे, त्यांनी मला खूप असे इझी ट्रिक्स दिलेत की आता मी आणि माझा नवरा आम्ही दोघं एकटंच म्हणजे आम्ही दोघंच राहतो इथे, माझे सासरचे पुण्याला असतात. तर पुण्याला गेले की सगळ्या गोष्टी मॅनेज होतात, बिकॉज माझी सासू माझ्या कामाला समजून घेते. पहिली गोष्ट फॅन्टॅस्टिक. ते खूप महत्वाचं आहे. त्यांना माहिती आहे की ऐश्वर्या आता गेली आहे ना, तिला तिची जायची वेळ त्यांना माहिती आहे, पण ती किती वाजता येणार आहे हे नाही. फक्त त्या फोन करून विचारणं, तू जेवली का, तू कितीला येणार आहेस, तू रात्री जेवायला आहेस का. आणि मग जेवण झालं ना की मग त्यांना हे माहिती आहे की किचन ऐश्वर्या आवरणार आहे. त्यामुळे त्यांना ही बोलायची संधीच मिळत नाही की ऐश्वर्या हे कर. ती माझी मीच जबाबदारी घेतली की ओके, मी दिवसभर नव्हते ना घरामध्ये, मी जेवण नाही करू शकले ना, तुम्ही जेवणाचं कारभार केलाय सगळा, मी करते की बाकीचं मी करीन, मी किचन आवरीन आणि झोपेन. सो तेवढे पण एफर्ट्स आपल्याला दाखवणं गरजेचं असतं. ते नेहमी गिव्ह अँड टेक असणार आहे सासू सुनेचं. इट इज नॉट ऑलवेज की माझी सासूच अशी करणार किंवा माझी सूनच नाही. हे इट शुड बी गिव्ह अँड टेक. हा, तुम्ही गॉसिप करा सासूबद्दल किंवा तुम्ही सुनेबद्दल गॉसिप करा, पण जेव्हा तुम्ही एकत्र आहात ना, मेक इट अ व्हेरी कम्फर्टेबल प्लेस. दोघींचं एकमेकींकडे बघण्याचं तो जे म्हणतो कोलॅबोरेटिव्ह करा असलंच पाहिजे. आणि ते जे मी म्हणाले की जर सासू एक काम करते तर सुनेने दुसरं काम केलंच पाहिजे, तसं असलं पाहिजे. आता दिवाळीची खरेदी आहे, टेल यू, माझी सासू भरपूर कामं, आणि माझ्या सासूचं आता एक रिसेंट ऑपरेशन झालं, त्यामुळे त्यांना सतत बाहेर जाणं शक्य होत नाहीये. तर त्या मला एवढंच म्हणालं की अगं दिवाळीची भरपूर दिवे हे ते खरेदी. म्हटलं टेन्शन नाही, मी शूटला चालली आहे ना, शूट झालं की मी खरेदी करणार. सो आत्ता घरातला फराळाचं त्या बघतायत, पण कपडे, परत बाकीचं काही असेल पूजेचं, दिवे, परत कंदील, ह्या सगळ्याची खरेदी माझी जबाबदारी. म्हणजे जबाबदाऱ्या व्यवस्थित वाटून घ्या घरातल्या अगदीच. सगळ्यांची. हा, आणि त्यात ना त्या मला नाही हे विचारत मग तू हे कितीला घेतलंस, मग तू हे एवढंच का आणलंस. नाही, जे आणलंय ते त्या आनंदाने घेतात. त्यांनी जे घरात केले ते मी आनंदाने खाते. म्हणजे जबाबदाऱ्या वाटून घ्या आणि जी जबाबदारी कशी निभावतोय ते ऍक्सेप्ट करा. ऍब्सोल्युटली. सो ह्याच्यामुळे टाइम मॅनेजमेंटला खूप फायदा होतो, कारण की ना डोक्यात स्ट्रेस नसतो, अरे हे झालं आता घरी जाऊन मला हे पण करायचंय. तो स्ट्रेस असेल ना तर तुमचा टाइम कधीच मॅनेज होणार नाही. आणि एक सिंपल ट्रिक, आठवड्याभराच्या भाज्या चिरून डब्यात ठेवा, दुसऱ्या दिवशी उठून फोडणी द्या की तुमचं काम वाचेल. एक प्रो टिप होती माझ्याकडनं. आपण तुझ्या कामाकडे थोडंसं वळूया. तू एखादा विषय व्लॉगसाठी कसा निवडतेस आणि तो व्हिडिओ शूट करून लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी तुझी प्रक्रिया आहे ती कशी असते? सो बेसिकली सुरुवातच मी अशी सांगेन की जेव्हा नोकरी करत होते तेव्हा तर टीम होती गाईड करायला. आता एकटी असल्यामुळे मी वर्षभराचं कॅलेंडर बनवते, आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी कालनिर्णय फार महत्त्वाचा वाटा प्ले करतो माझ्या आयुष्यात. कारण कोणत्या महिन्यामध्ये कोणतं सण आहे. आता जसं ऑक्टोबरमध्ये दिवाळी आहे, तर दिवाळीचे व्हिडिओज मी कधीपर्यंत पोस्ट केले तर त्याला व्ह्यूज मिळणार आणि कधीपर्यंत त्याला रीच मिळून लोकांना फायदा होणार. बॅकवर्ड वर्किंग. हां, म्हणजे आता से फॉर एक्झाम्पल न्यू इयर आहे, ठीक आहे, न्यू इयरचं पार्टी ड्रेसेसचं मला व्हिडिओ करायचा आहे, तो मी 15-20 डिसेंबरला पोस्ट करून फायदाच नाही. द रिझन इज त्याच्यामागे खूप मोठी सायकोलॉजी आहे की माझे जे व्हिडिओज आहेत ते चालतात कसे. शॉपिंगचे व्हिडिओज मी मोस्टली करते, त्यामध्ये लोकांचा जो पगार आहे तो 10 ते 15 तारखेमध्ये येतो दर महिन्याला. लोकांचं प्लॅनिंग, प्री प्लॅनिंग 1 ते 8 मध्ये होतं युजली, की येणारा पगार मला कुठे कुठे द्यायचा आहे आणि मी जो पगार वाचणार आहे त्यातनं मी ह्या महिन्याला माझ्यासाठी काय करणार आहे, राईट. तसं. आणि त्यात बरेचसे ई कॉमर्स ॲप असतात, ते तुम्हाला नोटिफिकेशन देत असतात, आमचा सेल आहे, हे आहे, ते आहे, आणि त्यामुळे मग त्याची पण प्रिपरेशन आपण करत असतो की ह्या सेलमध्ये मला ही खरेदी करायची आहे. त्यामुळे आपलं जे काही फायनान्शियल प्लॅनिंग आहे ते आपण साधारण 1 ते 15 तारखेच्या मध्ये दर महिन्याच्या करत असतो. जर त्या महिन्यात सण आहेत, मी त्याच महिन्यामध्ये व्हिडिओ पोस्ट केला तर लोक म्हणतील अरे आम्ही तर वेगळीकडनं महागात विकत घेतलं, तुझा व्हिडिओ काय उपयोगाचा पाहून. मग ते नाही. जर माझा व्हिडिओ दिवाळीचा आहे तर तो दिवाळीच्या निदान 10-15 दिवस आधीच तो पोस्ट झाला पाहिजे, जेणेकरून तो रीचही मिळेल, ज्यांचा व्हिडिओ केलाय त्या ब्रँडला चांगलं बिझनेसही मिळेल, आणि ज्यांच्या जे व्ह्युअर्स आहेत त्यांना खरेदीला योग्य स्पॉट मिळेल. सो ह्यासाठी वर्षभराचं, महिन्याभराचं नाही, वर्षभराचा माझा कॅलेंडर ठरलेला असतो. आणि वर्षभराचा कॅलेंडर मी डिसेंबरमध्ये दर डिसेंबरला बनवते की 2026 मध्ये या महिन्यामध्ये हे आहे, ह्या महिन्यामध्ये हे आहे, तर कोणते व्हिडिओज कधी कसे प्लेस करायचे. सो वर्षभराचं माझं कॅलेंडर, अँड वर्षभराचं कॅलेंडर बनवायला मी एका दिवसात नाही बनवते, मी 5 दिवस घेते. आय गिव्ह इट टू माय सेल्फ की 5 दिवसात मला वर्षभराचा माझा कॅलेंडर एक्सेल शीट तयार पाहिजे. त्यामध्ये थोडं वरखाली होतं, काही मध्येच ॲडिशनल
शूट्स येतात, ॲडिशनल टॉपिक्स करतो किंवा जे ट्रेंडिंग आहे त्याच्यावर आपण करतो. जसं मध्यंतरी मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये म्हणजे ते डॉक्टर इंटरव्ह्यू होता. सो दॅट वॉज नॉट प्लॅन्ड, हार्ट अटॅक बद्दलचा होता. दॅट वॉज नॉट प्लॅन्ड, बट ठीक आहे. बट त्या वेळेमध्ये 3-4 सेलिब्रिटीज हार्ट अटॅकने गेले, त्यामुळे मला तो व्हिडिओ करणं झालं. का तर त्याला रीच आणि लोकांनी माझ्याकडे ते हे विचारलं की आम्हाला योग्य गायडन्स हवंय, म्हणून मला तो व्हिडिओ करावा लागला. पण बाकी फेस्टिव्ह साठीचं जे काय आहे, वर्षभराचा कॅलेंडर माझा डिसेंबरमध्ये बुक्ड असतो. त्यामुळे माझ्याकडे कोणीही विचारावं की तू ह्या महिन्यात काय करतेस, मी माझं कॅलेंडर चेक करून सांगते हो मी फ्री आहे. मग तुला आजची भेट नक्की आवडणार आहे. एक यशस्वी व्लॉग किंवा व्हिडिओ बनवण्याचं जे सिक्रेट आहे हे तर तू मला सांगितलंस की प्लॅनिंग, पण आपल्या ऑडियन्ससाठी हा व्लॉग बनवताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे कॉन्टेंट वाईज? मी सगळ्यात पहिले कॉमन महिलांना कोणते शब्द पटतात ते बोलणं प्रेफर करते. मी जर त्यांना आता ना एक मी किस्सा सांगते. मी एक व्हिडिओ करायला गेले होते, तिथे लेडी म्हणते मॅडम ही ना आमच्याकडे भारीतली किंमत आहे, ही ना चीप किंमत आहे. मी म्हटलं चीप काय असतं, म्हणजे तो शब्द मला आवडत नाही पर्सनली. तर ती म्हणते की अहो लोक येतात ना तेव्हा म्हणतात की चीप किमतीचं काय आहे का. म्हटलं चीप किंमत नाही, त्याला इकॉनॉमिक किंमत म्हणतात. प्रीमियम आणि इकॉनॉमिक हे 2 शब्द आहेत. तर खूप महिलांना त्यातला फरकच माहिती नाही. आणि ज्या अशा महिला आहेत की ज्या गावातनं मुंबईत लग्न करून आलेल्या आहेत, ज्या माझे व्लॉग्स पाहतात, त्यांना तर या शब्दांशी काही घेणं देणंच नसल्यासारखं आहे. कारण की त्यांना कळतच नाहीत की इकॉनॉमिक म्हणजे काय आणि प्रीमियम रेंज म्हणजे काय. तर इकॉनॉमिक म्हणजे की अगदी बजेट फ्रेंडली रेंजमध्ये आपण गोष्टी करतो, आणि प्रीमियम म्हणजे की त्या प्रोडक्टची किंमत तुम्हाला ऑनलाईन स्वस्त मिळू शकते, पण एखादा हँडमेड प्रोडक्ट असेल तर त्याची किंमत डबल मिळते. तर मी महिलांना जे शब्द त्यांना कानाला ऐकायला आवडतात किंवा जी माझी खूप सिंपल भाषा आहे, आय डोंट यूज स्क्रिप्ट. मी कोणती स्क्रिप्ट माझ्या व्हिडिओजमध्ये वापरत नाही. एखादा शब्द वर खाली झाला तरी माझी ऑडियन्स समजून घेते, कारण त्यांना माहिती आहे की मी अजिबात स्क्रिप्ट वापरत नाही. मला जे योग्य वाटतं, आता मी एखादी साडी नेसली तर ती साडी फुगली नाही पाहिजे. तर बऱ्याचदा महिलांना असे शब्द आवडतात ऐकायला की न फुगणारी साडी, न टोचणारे कपडे, परत सुंदर दिसणारे दागिने, परत कोरीव किंवा रेखीव काम आहे. सो हे सगळे ते शब्दकोश मी तयार केलेला आहे. तर ते जे रिलेटेबल कॉन्टेंट आहे ना महिलांसाठीचा, की त्यांनी बघितल्यावर म्हटलं पाहिजे अरे ही तर आपल्यासारखी बोलते, अरे हिने हा व्हिडिओ माझ्यासाठीच केलाय, ते मी करण्याचा जास्त प्रयत्न करते कॉन्टेंटमध्ये. म्हणून मे बी महिलांना ते आवडतही असेल. फारच छान. पण याची एक वेगळी बाजू असते, ती म्हणजे ट्रोलिंग किंवा कधी कधी उगाचच नेगेटिव्ह कॉमेंट्स देणारे लोक असतात. त्यांच्याशी कसं डील करतेस? डीलच नाही करायचं, मी खरं सांगते. आयुष्यात एवढी लोक आहेत ना आपल्यावरती प्रेम करणारे की ह्या लोकांकडे लक्षच नाही द्यायचं. का सांगते, कारण की मी जेव्हा एकदा माझा एक व्हिडिओ व्हायरल गेला होता ना, त्याच्यानंतर मला खूप निगेटिव्ह कमेंट आले होते. आणि मी घरी जाऊन, आणि तेव्हा माझं लग्न झालं नव्हतं, तेव्हा मी घरी जाऊन माझ्या आईला फोन करून सांगितलं, अगं आई एवढा छान व्हिडिओ गेलाय, एवढे मस्त व्ह्यूज आले आहेत एवढा, आणि त्या ब्रँडला पण इतका फायदा झालाय, पण खूप नेगेटिव्ह बोलतायत गं लोक असं वगैरे. आणि मी खूप रडले, आणि मी एवढी रडले की नेक्स्ट डे मी ऑफिसलाच गेले नाही. म्हणजे मला एवढं लो फील होत होतं की माझा पहिला व्हिडिओ मस्त एवढा व्हायरल गेला, आणि जॉब करत होते तेव्हा. म्हटलं यार इतकं सगळं छान आहे तरी लोक, आणि ब्रँडमध्ये असून पण आपल्याला नावं ठेवली जात आहेत. इंडिव्हिज्युअल कॉन्टेंट क्रिएटरला तर लोक ट्रोल करतातच, पण ब्रँडमध्ये जेव्हा एक अँकर काम करते त्यांना ट्रोल केलं झालं म्हणजे ते ब्रँडला पण ट्रोल केलं ना इन शॉर्ट. तर माझ्या खांद्यावरती असं एकदम ओझं आल्यासारखं झालं वगैरे. तर मग ती एक दिवस मी घरी थांबले, भरपूर रडले, भरपूर अभ्यास केला लोक ट्रोलिंगला कसं. मी पण ते सेम गुगल केलं, यूट्यूब केलं, बट देन नंतर लक्षात आलं की ह्या लोकांकडे लक्ष द्यायची गरजच नाही. कट टू नेक्स्ट डे मी शूटला गेले, आणि स्ट्रीटवरती साधारण 10-12 जणांनी येऊन सेल्फीज काढले. आणि त्यातली एक लेडी होती, ती म्हणाली की मी वरळीत एका चाळीत राहते, पण तू जे काही व्हिडिओज करते ना ते बघून मी सगळे सेव्ह केलेत, कारण की मला माहिती आहे मी पैसे साठवले की तिथे जाऊन खरेदी करणार. अरे वा. सो हे ऐकल्यानंतर मला असं झालं की ही माणसं आहेत ना आयुष्यात जी प्रेम करतात, म्हणजे ट्रोल करतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायची गरजच नाहीये. आणि अलीकडे तर ते मेंटल ट्रॉमा झालाय. कितीतरी लोक सुसाईड करतात, का तर फॉलोअर्स कमी आहेत, किंवा तर लोक ट्रोल करतायत, किंवा तर आता काही इज्जत राहिली नाही. असं काही नाही. आज लोक बोलणार, 10 दिवसांनी गप्प बसणार. त्यांच्याकडे सोशल मीडियावरती 100 नाही 1 कोटी टॉपिक्स आहेत. तुम्ही त्यामध्ये कुठे आहात ते, म्हणजे एवढं हे डोक्याला तो स्ट्रेसच नाही घ्यायचा, टू बी व्हेरी ऑनेस्ट. आणि जर ते घेत राहिलं ना तर सेल्फ डाऊट पुन्हा येणार. त्यामुळे गरजच नाहीये त्याची. इग्नोर देम. सिम्पल.
त्यांना इग्नोर करता करता पण तू एक म्हणालीस ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं की त्या बाई तुला म्हणाल्या की माझे पैसे साचले की मी इथे जाऊन शॉपिंग करणार. हो. तर तुला काही लोकांनी महाराष्ट्राची शॉपिंग क्वीन म्हटलेलं आहे. तर हे कसं काय जमलं? काही नवरे मला आता म्हणतील हिच्यामुळे आमचे खिसे रिकामे होतात. पण काही ब्रँड्स म्हणतील तुझ्यामुळे आमचे हो. काय म्हणतात टर्नओव्हर वाढतात. खूप ऍक्च्युली म्हणजे काय मला माहित नाही, पण मला खूप ऍक्च्युली 3-4 जण म्हणाले तसं की जेव्हा ऐश्वर्या येते तेव्हा ती ऐश्वर्या घेऊन येते. अरे वा. हा, असं खूप जण म्हणाले आणि तेव्हा मला असं फील व्हायचं की खूप मोठे शब्द आहेत हे. टू बी व्हेरी ऑनेस्ट, एका कॉन्टेंट क्रिएटरला असे शब्द एक कॉम्प्लिमेंट म्हणून मिळणं खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासारखे कितीतरी कोटींमध्ये क्रिएटर्स आहेत. मी काय वेगळं करतेय? आय एम जस्ट ट्राईंग टू बी जेन्युइन. दॅट्स इट. मला जे असं, आणि मी खरं सांगते, मी जे वापरते ना तेच जाऊन मी प्रमोट करणं प्रेफर करते. इफ यू गो ऑन माय चॅनल ना, खूप जण अशी आहेत की अरे तू सेम ब्रँडचे 8वा व्हिडिओ करतेस, सेम ब्रँडचा तू 7वा व्हिडिओ करतेस. वाय? बिकॉज आय यूज द्या प्रोडक्ट्स. मला माहिती आहे की ते प्रोडक्ट्स त्यामध्ये मी एवढे पैसे टाकलेत ना तर ते वाया नाही जाणार आहेत. उगाच मी सगळ्यांसारखं काहीतरी व्हिडिओ करणार ज्याला व्ह्यूज हवेत फक्त आणि त्यांचं बिझनेसच प्रमोट होणार नसेल तर इट वोंट मेक एनी सेन्स टू माय कॉन्टेंट. म्हणून मग मी प्रयत्न करते की जेन्युइन आहे आणि मला जे योग्य वाटतं, मी एक कॉमन मुलगीच आहे त्यामुळे मी जे रोज घालते खाते ते लोकांपर्यंत पोहोचावं आणि तेच मी एक जेन्युइन प्रयत्न रोज करते. आता मला सांग की तुझी दिनचर्या कशी असते? कारण एक यूट्यूब चॅनल, घर सांभाळणं आणि हा रिसर्च जो तू सांगितलं अफाट रिसर्च करतेस तू, तर हे सगळं सांभाळण्यासाठी तुझी दिनचर्या कशी असते? रुटीन कसं असतं? खूप सिम्पल रुटीन आहे. म्हणजे बाकी युट्यूबर्स तर असेल त्यांच्याकडे लोक असतील, माझ्या इथे फक्त मी अँड माय हजबंड. वन मॅन नो टू मॅन शो. हां, 2 मॅन शो. त्यामुळे सकाळी उठायचं, थोडंफार राऊंड वगैरे मारून येतं सोसायटीमध्ये, सकाळी डब्बा नवऱ्याचा. बाकी युट्यूबर्स करत असतील माहीत नाही, मला करावा लागतो. त्यामुळे डब्बा करते, सकाळचा नाश्ता वगैरे झाला की मग मी आवरून मग मी माझ्या शूटला निघते. दिवसातनं आय प्रेफर शूटिंग. आता मी ह्यामध्ये आणखीन एक खूप महत्त्वाची गोष्ट सांगते. बाकी युट्यूबर्स रोज कॅमेरा घेऊन बाहेर पडतात. माय थिंग इज गदा मजदुरी नका करू. स्मार्ट वर्क. दिवसातनं इफ यू हॅव कॅपॅसिटी ऑफ शूटिंग 3 व्हिडिओज ना, गो फॉर इट. 3 शूट करते, घरी येते, दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी आराम, मग परत चौथ्या दिवशी शूटला जाते. हे मी आत्ता इंडिव्हिज्युअल करते म्हणून. आधी करत होते तर रोज ऑफिसला जावं लागत होतं, पण आत्ता आय एम द बॉस, त्यामुळे मी डिसिजन घेते काय करायचं. सो खूप बेसिक रुटीन आहे. आणि रात्री घरी आल्यानंतर आहेच कुकर लावा, वरण भात, चपाती भाजी, परत दुसऱ्या दिवशी डब्याला काय द्यायचे ती भाजी निवडून ठेवते आणि मग थोडं दिवसभरातनं आपल्या पेजवरती काय गेलंय आणि आपल्या पेजवर काय छान चाललंय ते मी बघते. आय डोंट वॉच अदर युट्यूबर्स. मी नाही प्रेफर करत. म्हणजे जिथे मी आहे ना, मी फक्त ते बघते. बिकॉज आय वॉन्ट माय सेल्फ टू, म्हणजे म्हणतो ना की स्वतःच्या चुका मी शोधून काढते. मी स्वतः, मला नाही आवडत अरे ही काय करते, ओ अरे मी हे नाही केलं. मला त्या रेसमध्ये धावायचंही नाहीये, पळायचंही नाहीये. मला चालू देत, मी जशी चालतीये. त्यामुळे मी कोणाचेच काहीच व्हिडिओज बघत नाही. मी फक्त माझं पेज रात्री झोपताना एकदा बघते की आज व्ह्यूज किती होते, कसं चाललंय, व्हिडिओ गेल्यानंतर काही त्यामध्ये टॅग्समध्ये वगैरे प्रॉब्लेम होते का काय, हे सगळं मी स्वतः रात्री झोपताना अभ्यास करते आणि मग झोपून जाते आणि मग नेक्स्ट डे सेम द रुटीन. पण एवढंच की मी ना, बाकी क्रिएटर्स ना खूप अभ्यास करतात. दिवसभर एक रुटीन असतो की आज आपण बसून 10 यूट्यूब चॅनल्स बघूयात ह्या लोकांचे. म्हणजे फूड व्लॉगर्स आहेत तर त्यांचे पेजेस बघूयात. करूच नका. यू आर द बेस्ट, डू युअर बेस्ट. फोकस ठेवा. फोकस आपल्यावरती असू द्या, तेव्हाच तुम्ही ग्रो करणार. आज मी काहीतरी या इंटरव्ह्यूमध्ये चुकीचं बोलली असेल किंवा माझे शब्दोच्चार चुकले असतील तर मे बी आय कॅन वर्क ऑन इट जेव्हा मी पूर्ण व्हिडिओ बघेन. मग मी पुढे कुठे दुसऱ्यांनी बोलवलं तर तेव्हा माझ्याकडे मी थोडासा तो अभ्यास करून जाईल. स्वतःवरती जेवढा अभ्यास करू ना तेवढा आपण चांगले होत जातो. आणि जगाचा अभ्यास करायला जाऊच नका, इट इज व्हेरी वास्ट. पण मला एक सांग, तुझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांनी तुला हे टायटल दिलेलं आहे, तर त्यांच्या कॉमेंट्सना वगैरे तू किती उत्तर, म्हणजे तू सगळ्या कॉमेंट्सना उत्तरं देतेस? सगळ्या नाही, मला मी फार लिमिटेड, म्हणजे माझी टीम आहे ती हँडल करते सगळं. सो बऱ्यापैकी ज्या व्हिडिओला मला असं म्हणजे वेळ मिळाला की मी रिप्लाय आवर्जून देते. पण येस, काही मेसेजेस येतात सोशल मीडियावर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर, तर माझी जी टीम हँडल करते सोशल मीडियाची ते लोक मला सांगतात की ऐश्वर्याताई आज मेसेज आला आहे,
तू काही रिप्लाय देणार का? मग म्हणते थांब, आय लुक इन टू इट, मी मेसेजला रिप्लाय देते असं. सो काही वेळेला मी करते, काही वेळेला टीम करते, बट आय प्रेफर की बघावं की लोक काय म्हणतायत आपल्याबद्दल असं, ते बघते मी. म्हणून म्हटलं ना, मी बाकीच्यांचा अभ्यास नाही करायला जात, मी स्वतःचाच अभ्यास करायला जाते. मला एक सांग, तुझ्या कामामुळे आणि तुला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे तुझ्या आयुष्यावर काय फरक पडलाय? मी खरं सांगू तर आता पण इंटरव्ह्यूला येताना मी ट्रेनमध्ये आले, फक्त एवढंच की मी स्कार्फ घालून फिरते सगळीकडे आता, पूर्ण पॅक करून फिरायचं असं. बाकी काही फरक ॲज मला काहीच नाही वाटत. म्हणजे मी जेवायलाही फॅमिलीसोबत जाते, मी सगळं करते, एक कॉमन मुलगी करते तसं. मी आत्ता दिवाळीची खरेदी पण दादरमध्ये अशीच केली आहे फॅमिलीसोबत. लोक भेटतात, हो लोक भेटतात, सेल्फी काढतात, काही बायका थांबून सांगतात की तो व्हिडिओ चांगला नव्हता, त्या माणसाने असं केलं तसं केलं. मग मला मज्जा वाटते. पण आय एम लिव्हिंग अ व्हेरी सिम्पल लाईफ. म्हणजे मला ते ना त्या झोनमध्येच नाही जायचं आहे की आपल्याकडे खूप काही आलंय. मला मला ते कॉमन आयुष्य जगायचं आहे, जसे सगळे जगतात, तरच मी ते कॉमन लोकांपर्यंत पोहोचू शकेन ना. जर मी माझं सगळं हाईप केलं तर मी माझ्या ऑडियन्सला रिलेटच नाही करू शकणार. त्यामुळे आय वॉन्ट टू कीप इट व्हेरी सिम्पल. आणि मेन म्हणजे माझी फॅमिली, माझे माहेरचे, माझी आई, माझा दादा, वहिनी, माझी भाची, हे सगळे पण आम्ही किती, मी अलिबागची, अलिबागमध्ये तर आता बरीच लोक ओळखतात कुठेही गेलं तरी. तर आणि असे व्हिडिओज पण आहेत की माझ्या भाचीसोबतचे माझे व्हिडिओज व्हायरल जातात, तिला पण खूप लोक ओळखतात. पण त्या लोकांनी कधीच मला हे नाही हे करून दिलं की अरे तू असं का वागली, तसं का वागली, इथे असं तसं. मी अलिबागमध्ये गेले तरी मी माझ्या नाईट सूटमध्ये वगैरे बीचवरती फिरायला वगैरे जाते. तर इट इज व्हेरी कॉमन. हां, म्हणजे त्यांनी पण मला ते हे नाही केलं की अरे तू आता बाहेर जाणार, तू अशी वाग तशी वाग. नो बडी. ते लाईक हे सगळं बाहेर, घरात वेगळं. पण मला एक सांग की आता आपल्या प्रेक्षकांमध्ये अनेक गृहिणी किंवा कॉलेज गोईंग मुली असतील ज्या इन्स्पिरेशन शोधत आहेत, तर त्यांच्यासाठी तुला काही खास सल्ला द्यायचा आहे का? सल्ला मी एवढंच देईन की कुठल्याच गोष्टीला वेळेची आणि वयाची मर्यादा ठेवू नका. ज्या दिवशी तुम्ही वेळेचं बंधन स्वतःला द्यायला सुरुवात करता त्या दिवशी तुम्ही 4, 5, 6 जेवढे दरवाजे तुमच्या आजूबाजूला देवाने ओपन केले ते सगळे बंद करता. सो कम्फर्ट झोन विसरा. स्वतःला तुम्ही म्हणता ना की नाही बाबा आम्हाला, आणि काही मुलींमध्ये आहे ॲक्च्युली ते की माझे बाबा मला संध्याकाळी 7 किंवा 8 नंतर घराबाहेर पाठवत नाहीत. काही जण सेफ्टीप्रमाणे म्हणतात, पण काही जणी जे ॲक्च्युली नोकरी करतात त्यांना तर शक्यच नाही. मुंबईत कोण पोहोचणार आहे संध्याकाळी 7 वाजता घरी? शक्य तरी आहे का? ट्रेनचा प्रवास, बसचा प्रवास, ऑटोचा प्रवास नाही होत ते शक्य. त्यामुळे त्या मुलींना नोकरी सुद्धा करायची संधी दिली जात नाही की बाबा तू घराच्या जवळपास बघ कुठे. मग काय ते मग सिंपल सोबर जॉब शोधतात कुठेतरी. पण तिथे ज्यांना करिअर ग्रोथ आहे तिथे घरच्यांनी त्यांना तेवढं सपोर्ट करणं गरजेचं आहे. त्यामुळे वेळेचं जे बंधन तुम्ही लावता ना की एवढ्या वाजताच हे झालं पाहिजे, एवढ्या वाजताच तू घरी पाहिजे, ते बंधन कोणाच्याच आयुष्यात नसावं, पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे ज्या गृहिणी आहेत ज्यांना घर बसल्या काही करायचं, मी बोलले ना 10 रुपयाची अगरबत्ती पण विकली जाते, कानातले सुद्धा विकले जातात. कितीतरी ई कॉमर्स ॲप आहेत जे तिथे तुम्हाला ॲज अ सेलर म्हणून अपॉइंट करतात. पण ऑफकोर्स त्यामध्ये कमिशन बाकी गोष्टी इन्क्लुडेड असतात, तर काही महिलांना ते परवडत पण नाही खिशाला. पण बेस्ट आता मी आत्ता एक रिसेंट व्हिडिओ केला ज्यामध्ये दिवाळीचा व्हिडिओ होता तो, की दिवाळीमध्ये मी रामारुती रोडवर एक स्ट्रीटवरती व्हिडिओ केलाय. त्या महिलेचं ती घरातूनच फक्त व्हॉट्सॲप स्टेटसवरती फोटोज टाकून प्रोडक्ट विकत होती. त्यावेळेला तिने फक्त तिथे स्टॉल लावला ज्वेलरीचा. म्हणजे किती सिंपल गोष्टी आहेत आयुष्यात आणि किती गोष्टी हँडी झाल्यात. आधीसारखं नाही राहिलंय. आपल्याला खरेदी म्हटलं बस्ता बांधायचा तर आपण घरातले 10-15 जण घेऊन जात होतो. आज बस्ता बांधायला फक्त घरातले 2 जण जातात. जमीन आसमानाचा फरक झालाय सगळ्या पॅटर्न्समध्ये, सगळ्या गोष्टींमध्ये. तर मग जर गृहिणी आहे तर ती घर बसल्या सिंपल गोष्ट आहे, पैठणी विकायची आहे इन केस तर, किंवा तुम्ही जी साडी नेसली मुगा कॉटनची ती विकायची आहे तर बेस्ट असे होलसेलर शोधा जी तुमच्या पॅटर्नची साडी विकतात. त्या होलसेलरला सांगा की माझ्याकडे 5,000 रुपये आहेत, मला ह्यामध्ये काय बेस्ट साड्या तुझ्याकडे ते दे, मला विकता आले तर मी प्रयत्न करते. कॉज प्रत्येक होलसेलरकडे त्यांचे बिझनेस स्ट्रॅटेजीज आहेत. प्रोडक्ट विकला नाही गेला तरी ते लोक परत घेऊ शकतात. त्यामुळे बऱ्याच महिला घाबरतात ना की अरे आपण 5,000 टाकणार, विकलंच नाही गेलं तर मग हे प्रोडक्ट आपल्याचकडे असणार, वाया जाणार. तसं नाहीये ते. बिझनेस त्या महिलांपर्यंत बिझनेस कसा वाढवायचा हे पोहोचलंच नाहीये. त्यामुळे त्यांना भीती आहे की पैसे इन्व्हेस्ट केले आणि त्याचं रिटर्न काय नाही आलं तर काय होईल. पण माझं असं म्हणणं आहे, मला जेव्हा मी माझं चॅनल सुरू केलं होतं तेव्हा मला आधीच्या कंपनीमध्ये पेड कोलॅब्स खूप यायचे, मला आत्ता फार कमी येत होते. माझा दादा मला म्हणाला की गुड्डी म्हणतात मला घरी की गुड्डी
₹1 मिळू दे नाहीतर ₹1,00,000 मिळू दे, तुला काम मिळतंय ना ते कर. कारण की बरेच लोक आहेत जे टॅलेंटेड आहेत पण ज्यांच्याकडे कामच नाही आहेत. तुझ्याकडे मग ₹1 असू देत, तो क्लायंट तुला ₹1 देतोय, ₹11 देतोय, घे आणि काम कर. डोंट थिंक की अरे बाकीचे युट्यूबर्स किती पैसे कमवत आहेत. म्हणून मी म्हटलं ना, मला ते कॉमनच राहायचंय. बाकी युट्यूबर्स सारखं मला चार्ज पण नाही करायचं किंवा मला बाकी युट्यूबर्स सारखं ते आयुष्य पण नकोय. म्हणून ज्या महिलांना ही भीती वाटते ना की इन्व्हेस्ट केलं आणि रिटर्न्स नाही आले तर काय, आय वुड से की एकदा इन्व्हेस्ट करा. आणि सगळ्या महिलांना बोलायला फार आवडतं. त्यामुळे तुम्हाला शिकायला जायची म्हणजे ती कला वेगळीकडनं शिकायची गरजच नाहीये. तुम्हाला तुमचं प्रोडक्ट कसं छान विकता येईल हे सगळ्या महिलांच्या, ते म्हणतो ना, त्यांच्या अंगातच असतं ते महिलांच्या. ते आपण कुठे लग्नात गेलो तर आपण म्हणतो ना, अगं तू किती छान गळ्यातलं घातलंयस, मग तुम्ही लगेच सांगायला सुरुवात करता, अगं मी ना हे इकडनं घेतलं तिकडनं, किती छान आहे बघ, आणि हे असं आहे तसं आहे. सिम्पल तेवढंच करायचं तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट बद्दल. तुम्हाला 2 वाक्य बोलता आली भरपूर झालं. ज्या महिलांना वाटतं की नाही आम्ही म्हणजे ऑन कॅमेरा आम्ही छान नाही दिसत, बेस्ट व्हॉट्सॲपवरती तुम्ही स्टेटस फोटोज टाका साड्यांचे, ज्वेलरीचे, तिथे कॉस्ट लिहा की तुम्ही ₹100 विकताय, ₹150 विकताय, 5,000ची साडी आहे किंवा काय व्हॉट एव्हर. लोक तिकडनं ऑर्डर प्लेस करतात. कितीतरी महिलाचे घर बसल्या. आणि हे सगळे प्रोडक्ट्स तुम्हाला घरी मागवायची गरज नाही. सिम्पल. मी से फॉर एक्झाम्पल तुम्ही होलसेलर आहात, मी एक बिझनेस वुमन आहे किंवा मी गृहिणी आहे, तर मी म्हणते की तुमच्याकडचे मला 5,000चे प्रोडक्ट्स पाठवा. तर ते प्रोडक्ट्स तुम्ही मला घरी नाही पाठवणार, तुम्ही मला फोटोज पाठवणार त्याचे. ते फोटोज मी माझ्या व्हॉट्सॲप स्टेटसवर लावणार. मग त्यातनं लोक ऑर्डर प्लेस करणार. मग मी तुम्हाला सांगणार की या लोकेशनला, से फॉर एक्झाम्पल डोंबिवली, कल्याण किंवा नवी मुंबई या लोकेशनला ॲड्रेस आहे, हे तुम्ही पाठवा. तर ते प्रोडक्ट तुमच्याकडनंच जाणार त्यांच्याकडे. ओके. म्हणजे मला 0 इन्व्हेस्टमेंट असल्यासारखं आहे. मी फक्त पहिले ₹5,000 तुम्हाला पे केलेत, बाकी सगळं तुम्ही करताय. तुम्ही पॅक करताय, तुम्ही ते काय कुरिअर सर्व्हिसेस आहेत ते काय, ते सगळं तुम्ही करताय. तो होलसेलर करतोय. माझं काम फक्त मी प्रोडक्ट लोकांपर्यंत कसं पोहोचेल, व्हॉट्सॲपवर, परत फेसबुक पेजवर, इंस्टाग्रामवर, ते मी बघणार. म्हणजे तो प्रोडक्ट तुमच्याकडे नाहीच आहे, तुमच्यापर्यंत येत पण नाहीये ॲज अ रिसेलर. तुम्हाला होलसेलर टू कस्टमर डिरेक्टली डील करायचं. हे खूप गृहिणींना माहितीच नाहीये. हे किती छान आहे. एखादी कार्यशाळा घेतली पाहिजे. खरं आहे. हे खूप महिलांना नाही माहिती आहे की घर बसल्या तुम्ही असं पण बिझनेस करू शकता. आता एक मुलगी आहे, ती ना मोदक करते फक्त. तर तिने आत्ता मी तिचा फक्त एक व्हॉट्सॲप स्टेटस बघितला आणि तिने इतक्या छान पद्धतीने सजवून वगैरे ठेवलेलं मोदक. म्हटलं कितीला देतेस गं? तर ती म्हणाली की अगं तुझ्यासाठी मी स्वस्तात देईन. म्हटलं नो. म्हणलं तू तुझी किंमत सांग, आय वॉन्ट टू प्रमोट इट. मग मी माझ्या व्हॉट्सॲप स्टेटसला, इंस्टाग्राम स्टोरीजला वगैरे टाकलेलं आणि तिला छान ऑर्डर्स पण आले होते. सो काही क्रिएटर्स जसे माझ्यासारखे आहेत ते लोक असे पण प्रमोट करू शकतात. पण एवढंच की तुमच्याकडे ती कला असली पाहिजे की तुम्ही ते एक पर्टिक्युलर प्रोडक्टचा फोटो कसा काढताय. आता खूप महिला असं म्हणतात, अय्या आमचं ज्वेलरी आहे म्हणजे आम्हाला असं सेटअप लागणार ना, कॅमेराचा प्रोडक्ट फोटोशूट लागेल, मग त्याला पण ₹10-12,000 खर्च. काही गरज नाहीये. जो होलसेलर आहे तोच तुम्हाला फोटो देणार आहे. तो फक्त तुम्हाला व्हॉट्सॲप स्टेटसला लावायचा आहे. मग तिकडनं कोणी ऑर्डर दिली की तुम्ही त्या होलसेलरला सांगायचं की बाबा प्रोडक्ट डोंबिवलीला पाठव. मग तो ॲड्रेस घेऊन तुम्ही पाठवणार. सिम्पल. यासाठी फक्त थोडीशी माहिती गोळा केली पाहिजे, तुम्हाला काय करायचंय त्याबद्दल, आणि त्याबद्दल सगळं माहिती पाहिजे. राईट. कारण तुम्हाला जेव्हा प्रॉडक्ट्स बद्दल विचारलं जातं तेव्हा तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. हा तेच. आणि काही महिला अशा आहेत ना की त्यांना पैठणी खूप आवडते नेसायला. काही महिला आजीबाई त्यांच्या ज्या काही महिला आहेत ज्यांना हँडब्लॉक प्रिंटच्या साड्या, जसं मला आवडतं हँडब्लॉक प्रिंटच्या साड्या नेसायला. काही महिला आहेत ज्यांना फक्त कॉटनच्या साड्या, जे आजीबाई वगैरे नेसायच्या ना, त्या आवडतात. त्यांना त्याच्याबद्दल तंतोतंत माहिती आहे की साडी नेसल्यानंतर कुठून फुगणार नाही, कुठून पदर ह्याचा छान दिसेल, हे सगळं त्यांना माहिती आहे. फक्त त्यांना पुढाकार घेता येत नाही का, तर ते घाबरतात की आम्ही बाबा आमच्याकडे तर पैसे नाही आहेत, आम्ही आमच्या नवऱ्याकडनं पैसे घेणार, मग ते पैसे गुंतवले आणि त्याचे रिटर्न्स नाही आले, मग काय होणार. ही पण भीती महिलांच्या मनामध्ये खूप आहे, गृहिणींच्या मनामध्ये. त्यामुळे गृहिणी घरात बसून काहीच करू शकत नाहीत. ही भीती ज्या दिवशी जाईल ना, त्या दिवशी आपल्याकडे बेस्ट एंटरप्रेन्योर्स होऊ शकतात असं मला वाटतं. बेस्ट बिझनेस वुमन्स आपल्या महाराष्ट्रात निर्माण होऊ शकतात. कारण की महिला घर जर चालवू शकते ना एक लिमिटेड पगारामध्ये, तर मग ती कसा नाही व्यवसाय उभा करू शकणार आहे. ऍब्सोल्युटली. घर म्हणजे एक ऑर्गनायझेशन असतं, सगळंच. ऑफकोर्स. Absolutely. मग ती जर हे ऑर्गनाईज करू शकते तर मी ती स्वतःचा बिझनेस का नाही करू शकत. अगदी छान. किती छान प्रेरणादायी दिलेला आहे. तुझ्या प्रवासातनं माझ्या एक लक्षात येतं की सेल्फ कॉन्फिडन्स, स्वतःवरचा विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे. तर हे स्वतःवर विश्वास ठेवणं आणि स्वतःवर प्रेम करणं
हे कसं शिकलीस आणि हे फार गरजेचं आहे लोकांना कळणं, एस्पेशली आपल्या गृहिणी किंवा महिलांना, की स्वतःवर प्रेम करून स्वतःचा कॉन्फिडन्स कसा वाढवावा. रोज सकाळी उठायचं, आरशात बघायचं आणि म्हणायचं आज मी किती छान दिसतेय. सी किती मोठी स्माईल आली ना. तेच खूप सिम्पल आहे. आपण मेन सेल्फ डाऊटमध्ये राहणं बंद केलं पाहिजे. कुठेही गेल्यानंतर किंवा बाहेर, आता मुंबईत तर आपण असंख्य महिला रोज पाहतो ट्रेनमधनं प्रवास करताना. आज मला एका मुलीचे ना हील्स आवडले, मी ते बघितले. मी अशी ती माझ्या शेजारी उभी होती, म्हटलं वाव हिचे फुटवेअर किती मस्त दिसत आहेत. मग नंतर ना मी विचार केला की असे बघूयात का कुठे मिळत आहेत का. बघितले तर स्वस्त म्हणजे चांगले होते, इकॉनॉमिक रेंजचे होते. नंतर मी विचार केला पण एक मिनिट, हे फक्त आपल्याला छान दिसतंय, हे आपल्याला ह्याच्यात चालता येणार आहे का, आपल्याला कम्फर्टेबल वाटणार आहे का, नाही ना. मग उगाच कशाला, छान वाटलं वाव मस्त, एवढं बोलून विषय सोडून द्यायचं. ज्या काही गृहिणी किंवा महिला किंवा मुली, कॉलेज गोईंग मुली तर खूप करतात ह्या, की तिच्याकडे त्या रंगाची कुर्ती आहे ना, शोधूनच काढते कुठे मिळते, तिच्यापेक्षा जास्त सुंदर मी तयार होऊन येणार. हे कॉलेजमध्ये खूप करतात मुली, कॉलेज गोईंग मुलींचं खूप असतं. तर तो कॉम्पिटिशनच तुम्ही गहाळ करून टाका, काय गरज पडली आहे. यू शुड बी कम्फर्टेबल विथ वॉट एव्हर यू आर कॅरिंग एव्हरी डे. मग तुम्ही कुर्ता पायजामामध्ये असू देत, साडीमध्ये असू देत किंवा तर जीन्स टॉपमध्ये असू देत, एनिथिंग. यू शुड फील गुड अबाउट युअर सेल्फ. काही महिला तर मला जेव्हा भेटतात तेव्हा त्या मला म्हणतात की अगं तुझी स्किन किती छान आहे, तू काय करतेस वगैरे, बघ ना माझी कशी झाली आहे. डोंट नेवर से दॅट. से दॅट आय ऑल्सो हॅव अ ब्युटिफुल स्किन, बट आय जस्ट वॉन्ट टू नो की तू कशी काय स्किन सांभाळतेस. कॉन्व्हर्सेशनमध्ये जर पॉझिटिव्हिटी आणली तर आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी येणार. तुम्ही जर असं म्हणत राहिलात की अरे तिची साडी बघ किती छान आहे, माझी बघ कशी आहे, विचित्रच दिसते ना, हे नेगेटिव्ह जेवढं बोलणं तेवढं ते आहे ना, नेगेटिव्ह अट्रॅक्ट करतं. ते तसं आहे. कधीतरी देव तथास्तू म्हणणार आहे, त्यामुळे नेहमी पॉझिटिव्ह स्वतःबद्दल बोला, म्हणजे चांगलं होणार. आणि आपण जे सेल्फ कॉन्व्हर्सेशन आपण स्वतःबद्दल बोलतो तेव्हा आज माझी स्किन ग्लो होत नाहीये च्या ऐवजी आज थोडं पाणी कमी प्यायले, उद्या बघू, असं बोलणं जास्ती. कारण सेल्फ कॉन्व्हर्सेशन हे कॉन्फिडन्सचा एक मोठा स्रोत असतो. अगदीच. मी असं पण अनुभव घेतलेला आहे आयुष्यामध्ये. मी एका कंपनीत होते जॉबला, माझं लग्न झालं आणि मग त्याच्यानंतर मी ऑफिसला साडी नेसून गेले आणि मला कमेंट केलं गेलं माझ्या एका सिनियर व्यक्तीकडनं, अभी शादी हो गई, अभी बहनजी मत बन जाना. व्हेरी इनअप्रोप्रिएट बाय द वे. बिफोर दॅट ऑफिसमध्ये असं कॉमेंट करणं चुकीचं आहे, फार चुकीचं आहे. आणि मला, आणि ते 4-5 जणांसमोर बोललं गेलं, मला एकटीला नाही बोललं गेलं. माझ्या सोबत 4-5 जण उभी होती, त्यांच्यासमोर मला हे कमेंट पास केले गेले. आणि त्यावेळेला मी फक्त असं त्या माणसाकडे बघत राहिले की एवढ्या चांगल्या पोझिशनला असलेला व्यक्ती माझ्याबद्दल असं बोलतोय. म्हणजे तुम्ही तुमची पोझिशनच घालवली एकंदरीत माझ्या डोक्यातनंच बेसिकली. आणि मग नंतर मला रिअलाइज झालं की मी काय ह्याचं मनाला लावून घेऊ, हा कोण आहे. करेक्ट. हु इज ही. फक्त 9 ते 6च्या नोकरीमध्ये दिसणारा एक व्यक्ती, हुमसो एव्हर, मग तो कोणी असेल, टीममेट असू देत, बॉस असू दे, एनीबडी. 9 ते 5 मध्येच तो दिसतो ना. तो काय माझं घर चालवतोय किंवा तो मला रोज मी काय घालणार हे तो मला डिसाईड करून सांगतोय का, नाही. मग मी का त्याचं मनावर घेऊ, हेच मला सगळ्यांना सांगायचं. कोणी कमेंट केलं ना, ऐका सोडून द्या. कोणी कोणाचं नसतं आयुष्यामध्ये घरचे सोडलेच शिवाय, कोणीच नसतं. त्यामुळे भरपूर लोक येतील, कमेंट करतील, पण तो सेल्फ डाऊट तेव्हाच सोडून द्या. ऑलवेज से की तू जर त्याने मला तेव्हा कमेंट केलं ना, मी परत 4 दिवसांनी 4 वेळेला साडी नेसून गेले. म्हणजे 4 दिवस मी कंटिन्यू साडी नेसून जात होते ऑफिसला मुद्दाम. आय वॉज लाईक नाही अभी तो मुझे बहनजी बनना ही है, लेट मी सी कैसी दिखती हूँ मैं बहनजी बन के, असं झालं मला. मग मी एकदा फक्त त्या व्यक्तीला कमेंट केली 4 दिवसानंतर की आय थिंक आज मैं बहनजी नहीं लग रही हूँ ना, क्योंकि आज मैंने थोड़ा ज्वेलरी चेंज किया है, आई एम लुकिंग गुड ना. मीच माझ्याबद्दल पॉझिटिव्ह बोलले त्या व्यक्तीसमोर. तो व्यक्ती एवढंच ओ या सिम्स गुड एवढंच बोलून निघून गेला. तुम्ही जेव्हा स्वतःबद्दल पॉझिटिव्ह राहणार ना, तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला पॉझिटिव्हली घेणार. तुमचा ऑरा तुम्हाला स्वतःला क्रिएट करायचा आहे. 10 जण येऊन क्रिएट नाही करणार आहेत, कधीच नाही हे होणार आहे. हे किती महत्त्वाचं आहे. कारण स्वतःबद्दल आपण जेव्हा वाईट गोष्टी ऐकतो तेव्हा त्यावर आपण पटकन विश्वास ठेवतो. पण कुणी जर, एस्पेशली बायकांच्या बाबतीत हे मी बघते, कोणी जर कॉम्प्लिमेंट दिली की अगं आज तू किती, या फोटोत तू किती छान दिसतेस, अगं ते कॅमेराचा अँगल तसा होता, किंवा आज तू किती छान दिसतेस, अगं माझ्या साडीचा रंग तसा कॉम्प्लिमेंट आहे. आपण कॉम्प्लिमेंट घेत नाही आणि स्वतःला देत नाही. त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे. राईट. कंटेंट क्रिएशन किंवा यूट्यूबमध्ये काम करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी करिअरबद्दल
काही सल्ला देणार का? ज्यांना सुरू करायचंय गो फॉर इट. विचारच नका करू की आपले व्ह्युअर्स कसे वाढतील, सबस्क्रायबर्स कसे वाढतील. जर तुमच्या कॉन्टेंटमध्ये 101% काहीतरी कमाल आहे ना तर लोक बघणार. आणि मी खरं सांगते, मी म्हणजे काही क्रिएटर्सना असं नाही म्हणणार, पण काही क्रिएटर्सना पैसे टाकून फॉलोअर्स वाढवतात आणि त्यावरनं मोठमोठ्या ब्रँड्ससोबत कोलॅबरेशन्स करतात. ते एकंदरीत आता ब्रँड्स पण हुशार झालेत, ते पण सगळं बघतात की बाबा ह्याचं रीच किती आहे, पहिले त्याचं सगळे अॅनालिटिक्स मागून घ्या, अॅनालिटिक्स रीच बघा, फक्त फॉलोअर्स नाही बघायचेत आपल्याला असं. पण काही जे छोटे क्रिएटर्स किंवा तर क्रिएटर छोटा मोठा नसतो रॅदर, पण क्रिएटर्स जे कमी फॉलोअर्स आहेत त्यांचे, ते लोक पण खूप डाऊटमध्ये असतात की मग सोडून देऊयात हा करिअर, काय किती लोक आहेत हे करतायत, आपण कशाला करायचं. पण तो तुमच्याकडे काहीतरी कमाल आहे ना. आता घरात गृहिणी घरातूनच त्यांचा दिनचर्येचा व्हिडिओ करू शकतात. एक यूट्यूब चॅनल मी पाहिला होता, आय थिंक ते महाराष्ट्राचं नाही आहे बहुतेक, आय थिंक एक वेगळं कुठलं तरी आहे. तर ती मुलगी म्युझिकवरती ती मातीच्या घरात राहते, मिनी ब्लॉग टाकते ती, आणि म्युझिक गाण्यांवरती ती व्हिडिओज टाकते की सकाळी उठल्यापासून ती लिटरली घरामध्ये चुलीवरती जेवण बनवते आणि लहान मुलीला आंघोळ घालून मग ती तयार करते, शाळेसाठी पाठवते, मग नवरा जातो, मग नवरा गेल्यानंतर ती दिवसभरात झाडू वगैरे करते, ते दाखवते आणि मग त्याच्यानंतर दुपारी झोपते, त्याचे पण 2-3 शॉर्ट्स लावते व्हिडिओमध्ये. अँड मग संध्याकाळी नवरा येतो, मग जेवतात, असं रोजचं ती टाकते. काही वेगळं नाहीये, बट तिच्या व्हिडिओजला रीच खूप छान आहे, म्हणजे व्ह्यूज खूप चांगले मिळत आहेत. बट दॅट इज अ कॉन्टेंट ना, लोकांना आवडतंय बघायला. आता काही महिला अशा आहेत की आम्हाला नको आहे ब्रँड कोलॅबरेशन, लोकांनी आम्हाला ओळखावं, आमचं एवढंच आहे की आम्हाला काहीतरी ह्याच्यात करायचंय, असंच असतं त्यांचं बोलणं. इफ यू आस्क देम, तर मग सिम्पल फोन कोणताही असू देत, माईक कोणताही असू देत, काही फरक नाही पडणार आहे आत्ता, कारण की सगळ्या गोष्टी एडिट करता येतात, सगळ्या गोष्टी. त्यामुळे जर महिलांना असं वाटत असेल की आमच्याकडे साधाच फोन आहे, म्हणजे आमच्याकडे आहे फोन पण अँड्रॉइड फोन आहे पण साधाच आहे, आयफोन नाही आहे, मग शूट कसं करणार. का लोक अजूनही डब्याच्या इथे किचनमध्ये डब्बे ठेवलेले असतात ना, तिथे डब्यांच्या इथे फोन असं उभं करतात, ट्रायपॉड वगैरे पण नाहीये त्यांच्याकडे, फोन उभं करून मग तिथे चपाती लाटताना, भाजी करताना काहीतरी कॉन्टेंट करत असतात. सिम्पल आहे खूप, फक्त तुम्हाला तेवढ्या म्हणतो ना वेळ काढता आला पाहिजे त्यातनं पण, त्या घाई गडबडीतनं पण. आता काही महिला म्हणतील आमच्याकडे एवढा पण वेळ नसतो, वेळ असतो, काढता आला पाहिजे, एवढंच आहे ते. त्यामुळे कोणीही सुरू केलं तरी करिअर खूप चांगलं आहे. तुम्ही कॉम्पिटिशन, मी जसं मगाशी म्हणाले ना, डोंट गो अँड वॉच अदर्स काय बाकीचे काय करतायत. कधीच बघू नका की बाकी क्रिएटर्स काय करतायत जे तुमच्यासारखा कॉन्टेंट करतात. नेव्हर डू दॅट. तुम्हाला स्वतःवरती डाऊट यायला लागतो की अरे हिचा व्हिडिओ किती चांगला आहे, क्वालिटी किती मस्त आहे, व्ह्यूज किती आहेत, मग ती सेल्फ डाऊट क्रिएटच होणार नाही जर तुम्ही ते बघितलंच नाही तर. सो बेटर तुम्ही व्हिडिओ शूट करा, पोस्ट करा, व्हिडिओ शूट करा, पोस्ट करा. एक टाइम असा येणार की कधी ना कधीतरी तुम्हाला त्यामध्ये फायदा होणार. मग कुठला तरी छोटा मोठा ब्रँड तुम्हाला म्हणणार की बाबा तुमचा कॉन्टेंट आम्हाला आवडतोय, सिम्पल आहे, सोबर आहे, मग आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, आमचा ब्रँड तुमच्या व्हिडिओमध्ये प्रमोट करा. कुठे ना कुठे ती इन्कम सुरू होते घर बसल्या पण. त्यामुळे बऱ्याच पालकांचा पण हा खूप मोठा हे झालाय आता की आमचा मुलगा आता ग्रॅज्युएट झालाय पण त्याला नोकरी नाही करायची आहे, त्याला व्हिडिओज बनवायचे आहेत, त्याला डान्स करायचंय, त्याला फॅशन मॉडेलिंग करायचं घरातल्या घरात. तर माझं एवढंच म्हणणं आहे की त्यातनं पण पैसे येतात. बिकॉज ब्रँड्स प्रमोट करण्यासाठी तुम्हाला पैसे देतात की आम्ही तुम्हाला एवढे पैसे देतो, आमचे हे 4 कपडे प्रमोट करा. त्यामुळे करिअर खूप वास्ट आहे ह्याच्यामध्ये. ब्रँड्स किती असतील, जर कॉन्टेंट क्रिएटर्स एवढे, तर ब्रँड्स किती मोठ्या प्रमाणात असतील तुम्ही विचार करा. पण यात मला एक लक्षात येतं की तुमचं कशाबद्दल कॉन्टेंट आहे हे ठरवणं महत्वाचं आहे. तर ते तू कसं ठरवलंस? मला ना खूप क्रिएटर्स असे दिसतात की ते शॉपिंग पण करतायत, ट्रॅव्हल पण करतायत, फूड पण करतायत आणि मध्येच काहीतरी फायनान्स पण करतायत. तुम्हाला तुमचा ऑडियन्स धरता येत नाही. त्यामुळे बरेच असे मग कुठले पण ऑडियन्स तुम्हाला जोडले जातात. मग मला असं वाटतं की तुमचं निश फार महत्त्वाचं आहे. माझी आवड होती क्लोदिंग, त्यामुळे मी ते निश निवडू शकले. मग तुमची आवड असेल फूड, तर रेसिपीमधले किंवा मसाले किंवा त्यांची माहिती किंवा छोटे छोटे मसाले कसे वापरायचे, मसाल्यांचा कूट कसा योग्य पद्धतीने करायचा, खूप बेसिक गोष्टी आहेत. निश महत्त्वाचं आहे. निश म्हणजे काय, तर एका पर्टिक्युलर विषयाला धरून काम करणं, ह्याला निश म्हणतात. त्यामुळे खोलवर ज्ञान असणं, आणि जर नसेल तरी तुम्ही तो हळूहळू तुमच्या कामा थ्रू मिळवत जाता. पण निश फार महत्त्वाचा आहे. 10 ठिकाणी हात पाय मारायला जाऊ नका, एका बोटीत आहात, चालवा. हा निश निवडताना सस्टेनेबिलिटी म्हणजे हे कुठवर नेता येईल,
म्हणजे मी म्हणेन की आता मला फक्त केसांच्या स्टाईल करायच्या आहेत, तर त्याच्यात बरेचसे व्हिडिओ करता येतात, पण एका पॉइंट पलीकडे नाही करता येणार. तर हे जे बॅलन्स आहे ते कसं साधायचं? सो हां, व्हेरी गुड क्वेश्चन की कॉन्टेंट मॅनेजमेंट असलं पाहिजे. म्हणजे मला जसं मी म्हणाले ना की माझं डिसेंबरमध्ये कॅलेंडर मी कंप्लीट करते पुढच्या वर्षीचं व्हिडिओजचं. तसंच जर तुम्ही आता हेअरस्टाईलचं म्हणताय, यू हॅव सो मेनी टाईप्स ऑफ हेअरस्टाईल्स. तुमच्याकडे निदान तुम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट करणार आहात पहिले प्लॅन करा की तुम्हाला कॉन्टेंट 2 महिने चालवायचं आहे, 5 महिने चालवायचं आहे, 6 महिने चालवायचं आहे. मग त्याच्यावरती तुम्ही डिसाईड करा की ओके हे आपल्याकडनं होतंय, आपण करू शकतो, तर ते कंटिन्यू करा. किंवा तर यू कॅन लुक आउट फॉर अदर ऑप्शन्स ॲज वेल जॉबसाठीचे. बिकॉज कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला पैशाची गरज आहे, प्रत्येकाला एक चांगल्या लाईफस्टाईलची गरज आहे, प्रत्येकाला त्यांचे नीड्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. त्यामुळे आपण नाही म्हणू शकत की हे कंटिन्यू करत राहा ज्याच्यामध्ये काही मिळत नाहीये. इफ यू हॅव ऑप्शन A, B, C, आपल्याकडे 26 अल्फाबेट्स आहेत. वी हॅव सो मेनी ऑप्शन्स. त्यामुळे मी हे सगळ्यांना सांगते, आपल्याकडे ABC ऑप्शन नाही, आपल्याकडे A to Z ऑप्शन्स आहेत. त्यामुळे तुमच्याकडे ऑप्शन असू द्या. पण समजा हेअरस्टाईल आहे एक टॉपिक, तर तुमच्याकडे निदान 100 टॉपिक असले पाहिजेत की पातळ केसांची हेअरस्टाईल, गुढीपाडवा स्पेशल हेअरस्टाईल, परत पैठणीवरची हेअरस्टाईल, खोपा हेअरस्टाईल. तुमच्याकडे 100 टॉपिक्स असले पाहिजेत जर 100 व्हिडिओज बनवायला. जर ते 100 टॉपिक्स आहेत ना, मग नेक्स्ट डे सुरू करा तुम्ही. देयर इज नो फुल स्टॉप देन. सो बेसिकली तुम्हाला जो निश निवडलाय त्याचा अभ्यास केला पाहिजे, त्यातनं कॉन्टेंट प्लॅन केलं पाहिजे आणि मग सुरुवात केली पाहिजे. अगदीच. आणि हे करताना तुमच्या हातातली नोकरी ठेवा. अगदी हो. खूप जण नोकरी सोडतात आणि म्हणतात आता मला स्वतःचं काहीतरी सुरू करायचंय. बट इफ यू हॅव नो बॅकअप, तर मग तुम्ही खूप मोठ्या रिस्कमध्ये जाताय. कारण की आत्ताचं जग असं आहे ना की जो दिखता है वो बिकता है और हर चीज के लिए पैसा लगता है. त्यामुळे तुम्ही जर असं म्हणाल की अरे मी ब्रेक घेईन आणि असं करीन, नाही होणार. अभ्यास तुमचा तो पहिल्यापासून असला पाहिजे. आणि बाकी क्रिएटर्स सारखं प्लीज करू नका की हातात फोन आहे, मला हे छान दिसले व्हिडिओ करते. नका करू. कुठेच नाही जाणार, फक्त व्ह्यूज मिळणार आणि फॉलोअर्स वाढणार, त्याने काही मोठं साध्य नाही होणार आहे. जर तुमचं आता मला लोक ह्यासाठी ओळखतात किंवा ब्रँड्स ह्यासाठी फॉलो करतात किंवा जे मी माझ्या ज्या ठरलेले ऑडियन्स आहे ती माझ्यापर्यंत का जोडली गेलेली अजून, बिकॉज त्यांना माहिती आहे की मी कुठले प्रोडक्ट्स करते आणि मला कोण म्हणजे ते प्रोडक्ट जाऊन विकत घेतात, त्याची क्वालिटी त्यांना कळाली आहे, त्याची प्राइस त्यांना माहिती असते. मी माझ्या व्हिडिओजमध्ये सगळं ट्रान्सपरंट ठेवते. किंमत 5 लाख आहे, 5 लाख आहे, किंमत 500 रुपये, 500 रुपये असं. पण हे बाकीचे क्रिएटर्स करत नाहीत. हे लोक फक्त म्हणजे व्ह्यूज घ्यायला किंवा तर फॉलोअर्स वाढवायला करतात. तसं नका करू. जर तुम्हाला हे लॉंग टर्ममध्ये यूट्यूब किंवा व्हिडिओज किंवा ह्या सगळ्या गोष्टी लॉंग टर्मपर्यंत न्यायच्यात ना, बी प्रिपेअर्ड विथ द ऑप्शन्स. की माझ्याकडे जर मी समजा शूजचा बिझनेस मला करायचा आहे, तर शूजच्या बिझनेसमध्ये उतरण्यासाठी माझ्याकडे हे ऑप्शन्स असले पाहिजेत. आणि जर मला यूट्यूबर शूजचं बनायचं आहे, एक यूट्यूबर आहे जो फक्त शूजचे रिव्ह्यूज करतो, सो त्याचे मिलियनमध्ये व्ह्यूज जातात. द रिझन इज की तो त्याच्या निशला धरून आहे. त्याच्याकडे 100 टॉपिक्स आहेत. आणि आता तर काय झालंय, मोठे मोठे ब्रँड्स असतात ना, नवीन नवीन शूज लॉन्च करतात. मग ते शूज त्याला पाठवतात रिव्ह्यूसाठी आणि त्याला पैसेही पे करतात की तू आमच्या शूजचे रिव्ह्यूज कर, असंही असतं. त्यामुळे तुम्हाला त्यातनं पैसेही मिळत आहेत. असं नाही की ते फक्त शूज मिळाले आणि त्याने घातले आणि व्हिडिओ केला, त्याचे पैसेही त्याला मिळालेत. त्यामुळे त्याची ग्रोथ तशी होते. सो यू नीड टू हॅव ऑप्शन्स, यू नीड टू हॅव सेल्फ स्टडी. आणि तुम्ही प्रिपेअर्ड राहा मेंटली. तुम्ही जर म्हणाल मला एका रात्रीतच सगळं पाहिजे, नाही होणार. दॅट इज नॉट ॲट ऑल पॉसिबल फॉर एनीबडी. हे कोणीही जगातनं येऊन सांगितलं ना की अरे रातोरात तुझ्या नाही होणार आहे. तुम्ही त्या स्वप्नाच्या नगरीत फिरा, पण तिथे जेवू नका, जेवायला घरीच या, असं मी म्हणेन. खरंय, यू नीड टू कम बॅक टू द रियालिटी. येस, फॅन्टॅस्टिक. आता मी तुला क्विक फायर विचारणार आहे. अरे बापरे. म्हणजे पटापटा प्रश्न विचारणार, पटापटा उत्तर द्यायची. ओके. अगं बाई. हां. पत्रकारिता की युट्यूब? युट्यूब एनी टाइम. आवड की ट्रेंड व्हिडिओचा विषय निवडताना? ट्रेंड. ट्रोलिंग इग्नोर की उत्तर? इग्नोर. कुटुंबाचा प्रतिसाद पाठिंबा की चिंता? पाठिंबा. चिंता मी देते त्यांना. कंटेंट प्लॅन केलेला की स्वाभाविक? स्वाभाविक. कधी कधी प्लॅन तर असतोच, पण जसं मी म्हणाले की ऐन वेळेस पण काही येऊ शकतं तसं. ओके. नोकरी सोडतानाची मुख्य भीती? पुढच्या महिन्याला या तारखेला पगार नाही येणार आहे, काय करायचं. यशस्वी व्लॉगचं सिक्रेट?
बी ओरिजिनल, बी जेन्युइन. फॅन्टॅस्टिक. घर आणि यूट्यूब बॅलन्स करणारी एक गोष्ट. समजूतदारपणा. फॅन्टॅस्टिक. थँक्यू सो मच. तू इथे आलीस वेळात वेळ काढून आणि आमच्याबरोबर ह्या इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी शेअर केल्यास. यातनं नक्कीच लोकांना प्रेरणा मिळणार आहे. थँक्यू सो मच. आणि खूप छान प्रश्न होते खरं तर. म्हणजे मला खूप मजा आली. बाकीच्यांसारखं नाही बालपण सांग वगैरे, काहीतरी कमाल होतं हे. मस्त, म्हणजे माझ्या आवडीचा विषय होता. तू आज इथे आलीस, आमच्याशी गप्पा मारल्यास, त्यासाठी कालनिर्णय तर्फे ही छोटीशी भेट. अरे वा, थँक्यू. मी म्हटलं ना तुला आवडणार आहे. काल निर्णय आहे म्हणजे डिसेंबर महिन्याचं माझं आता मला डेट बुक करायला लागतील की कधी मी माझ्या पुढच्या वर्षीचे सगळे शेड्यूल करते. थँक्यू. वेलकम. आणि आपले टेस्ट पार्टनर आहेत रामबंधू मसाले, लोणची आणि पापड. त्यांच्याकडनं ही खास भेटवस्तू. थँक्यू. कसलं कमाल आहे हे. येस. वा वा वा, थँक्यू सो मच. कालनिर्णय मागचं पान या पॉडकास्ट बरोबर असेच जोडलेले राहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा एपिसोड कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि आवडला असेल तर तो शेअर करायला मात्र विसरू नका. आपले डिजिटल पार्टनर आहेत स्मृतिगंध. पुढच्या एपिसोडमध्ये आपण भेटणारच आहोत. तोपर्यंत नमस्कार.